अर्धा तास चर्चा क्रमांक 7 श्री प्रवीण दटके। अध्यक्ष महोदय धन्यवाद। नागपूर शहरात आणि जिल्ह्यात खूप वर्षानंतर जिल्हा रुग्णालय होत आहे। या जिल्हा रुग्णालयाचे मान्यता मिळाली 2012 ला। हे जिल्हा रुग्णालयाचा वर्क ऑर्डर झाला 2018 ला। हे जिल्हा रुग्णालय 2025 पर्यंत अजून पूर्ण झालेलं नाही। माननीय अध्यक्ष महोदय, 1000 खाटांच्या रुग्णालयाकरता 100 खाटांकरता हे रुग्णालय होतं। 2 मे 2018 ला याचा वर्क ऑर्डर झाला। माननीय अध्यक्ष महोदय, 59.32 कोटी रुपये या रुग्णालयाकरता मंजूर झाले होते। पहिला वर्क ऑर्डर 44 कोटी रुपयाचा होता। अध्यक्ष महोदय, फेज 1 टप्पा पूर्ण झाला अशी माहिती आहे, पण अजूनपर्यंत फेज 1 च्या कामाला ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळालं नाही। दुसरा वर्क ऑर्डर काल परवा झाला असं मला कळलं आहे। 14,98,00,000ची ती मान्यता होती, 9 कोटीचा वर्क ऑर्डर झाला। अध्यक्ष महोदय, G+2 चं बांधकाम आहे आणि 13 वर्ष पूर्ण होऊनही हा दवाखाना सुरू झाला नाही। माननीय मुख्यमंत्री 14 ते 19, त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार, त्यानंतर परत महायुतीचं सरकार, असं मिळून अजूनपर्यंत नागपूर सारख्या उपराजधानीत जे जिल्हा रुग्णालय नव्हतं त्याची मंजुरी माननीय देवेंद्रजींनी दिली, पण सरकारी कारभारामुळे आजपर्यंत दवाखाना पूर्ण होऊ शकला नाही। माननीय अध्यक्ष महोदय, मी आज आमचे समोर सदस्य बसले आहेत, माननीय विकास भाऊ ठाकरे, ते पश्चिम नागपूरचे आहेत, त्यांच्या मतदारसंघात हा दवाखाना आहे। डीपीसी जेव्हा झाली त्यात आम्ही हा मुद्दा उचलला, तेव्हा 18 महिन्यापूर्वी पदभरती करता प्रस्ताव गेला होता, 18 महिन्यापूर्वी। आणि या पदनिर्मितीला आम्ही डीपीसीत प्रश्न विचारल्यावर 197 पदांकरता पदनिर्मिती मंजूर झाली। आता ही मंजूर झाली 2006चा जो आकृतीबंध आहे त्यात पूर्ण क्षमतेने 100 खाटांचं रुग्णालय पूर्ण क्षमतेने चालवण्याकरता 197 अधिक 153 अशी एकूण पूर्ण पदभरती आहे। अजूनपर्यंत 153 पदांना मंजुरी मिळाली नाही। माननीय अध्यक्ष महोदय, हे करत असताना म्हणजे हे सगळं सुरू असताना इथले जे सिव्हिल सर्जन आहे राठोड, आता तो दवाखाना समजा ही पदभरती करायची आहे, अजून 5 ते 6 महिने ही पदभरती होऊ शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। हे 6 महिने पद भरायला लागतील आणि जर पूर्ण क्षमतेने हा करायचा असेल तर 153 पदांची अजून मान्यताच मिळाली नाही, त्या हे पदभरती केव्हा होईल। नंबर 3, या दवाखान्याच्या सिक्युरिटी करता आयुक्त आरोग्य विभाग जो आहे त्यांच्या आयुक्ताकडे प्रस्ताव आहे, आजपर्यंत त्या सिक्युरिटीच्या पदांकरता मंजुरी नाही। स्वच्छता हाऊसकीपिंग त्याच्याकरता आयुक्ताकडे प्रस्ताव आहे, त्याला मंजुरी नाही। आपण असं म्हणू, तिथलं जेवणाची जी काही व्यवस्था आहे ती आणि लॉन्ड्री त्याच्या प्रस्तावाला अजूनही सामाजिक आरोग्य विभागाने त्या आयुक्तांनी प्रस्तावाला मंजुरी दिली नाही। माननीय अध्यक्ष महोदय, जर ही नागपूर सारख्या उपराजधानीतल्या याची हे असेल तर उपराजधानीतले लोक कोर्टात गेले, माननीय अध्यक्ष महोदय, कोर्टात, आणि हायकोर्टाला निर्णय द्यावे लागले। हायकोर्टाला त्या हायकोर्टाने सांगितलंय कंटेम्प्ट झाला, आणि कंटेम्प्ट झाल्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सिव्हिल सर्जननी ॲफिडेव्हिट फाईल केले। ॲफिडेव्हिट फाईल केल्यावर माननीय आमदार साहेब समोर बसले, त्यांनी याचा दौरा पण केला। इथे जे कन्स्ट्रक्शन झालं आहे ते निकृष्ट दर्जाचं झालं आहे अशी माहिती आहे। माननीय अध्यक्ष महोदय, या सगळ्या विषयांवर आपल्यासमोर मला काही खूप वेळ भाषण करायचं नाही, पण ही नागपूरच्या रुग्णालयाची ही परिस्थिती आहे। त्यामुळे माझी आपल्या माध्यमातून माननीय मी ताईंचं धन्यवाद देतो। माननीय राज्यमंत्री बसल्यात, सकाळपासून त्यांनी ब्रीफिंग घेतलं आणि त्या म्हणाल्या की प्रवीण मी याचं उत्तर देईल आज, आणि त्या बसल्यात, त्यांचं अभिनंदन करतो। एक भगिनी सकाळपासून इथे बसली आहे। माननीय अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून माझे स्पेसिफिक प्रश्न आहे, हा दवाखाना केव्हा सुरू होईल? माननीय अध्यक्ष महोदय, अजून एक विषय तुम्हाला सांगायचा होता की इथली मशिनरी खरेदीची प्रक्रिया, इथे ज्या मशीन्स लागणार आहे, इथे 113 प्रकारच्या
ज्या दवाखान्यांना ज्या वस्तू लागतात त्या 113 प्रकारच्या लागणार. त्याची मान्यता राज्य स्तरावर झाली आहे आणि त्याची खरेदी राज्य स्तराची एक MMGPA नावाची एक संस्था आहे, त्या संस्थेच्या माध्यमातून होणार आहे. तिची प्रक्रिया अजूनपर्यंत सुरू आहे आणि ती पुढच्या वर्षभर सुरू राहणार. त्यामुळे माझा स्पेसिफिक प्रश्न हा दवाखाना केव्हा खरंच सुरू होईल याचं कामकाज आपण, याचं जे काही बांधकाम झालं आहे ते आपण कुठच्या संबंधित योग्य संस्था आहेत त्यांच्याकडे तपासणार आहोत का, ते जर चुकीचं आढळलं त्या कॉन्ट्रॅक्टरवर आपण कारवाई करणार आहोत का. एकूण 197 अधिक 153 अशी एकंदर पदाची भरती जी काही मान्यता पाहिजे ती हे सभागृह हे अधिवेशन संपायच्या आत आपण मिळवून देणार आहोत का. आणि खरंच इथला हा जो 100 खाटांचा दवाखाना आहे, नागपूर शहरात सुदैवाने 2 मेडिकल कॉलेज आहेत आणि माननीय आपल्या सगळ्यांचे लाडके पंतप्रधान, आवडते पंतप्रधान माननीय मोदी साहेबांच्यामुळे नागपुरात IIM आहे, एम्स आहे. त्यामुळे हे जे रुग्णालय आहे हे पश्चिम नागपूर एका भागात आहे. हे सगळे दवाखाने मध्य, दक्षिण, पश्चिम आणि तिकडे आता हिंगण्याकडे गेले. त्यामुळे या 100 खाटांच्या दवाखान्यात आपण सुपर स्पेशालिटी सुरू करणार आहात का, एवढे माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत. मंत्री महोदय.